कसं काय मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या सोमवार 17 मार्च एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊया. सगळेजण घरी खूप चिंतेत असतात. अर्जुन आणि सायली हे धुळवडी खेळता खेळता अचानक कुठे गायब झाले, कोणालाही सांगता न गेले म्हणून सगळ्यांना त्यांची खूप काळजी वाटत असते. परंतु सगळं बिलफाटतं पुन्हा एकदा सायलीवर. प्रताप, कल्पना आणि पूर्णा आजी संपूर्ण दोष सायलीला देतात की जेव्हापासून सायली आणि अर्जुनचं लग्न झालंय तेव्हापासून हा अर्जुन सुद्धा बिघडलाय. तो घरातून कधीही बाहेर निघून जातो. त्या सायलीनेच अर्जुनला सांगितलं असेल की चला आपण फेरफटका मारून येऊया, म्हणूनच तो तिला घेऊन बाहेर निघून गेला. कोणाला काही सांगितलं नाही. आपल्या जीवाला घोर लागलाय याची त्याला काहीच काळजी नाही, अशी या तिघांची बडबड सुरू असते. परंतु प्रतिमा ही सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही सायलीला का दोष देताय? त्यांना नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम आलं असेल म्हणून ते गेले असतील. तर कल्पना म्हणते, प्रतिमा तुझी तर लाडकी आहे ना सायली, तुला तरी काही सांगून गेली का? परंतु प्रतिमाला काहीच माहीत नसतं. तेवढ्यात अश्विन विचारतो, प्रतिमा त्या तन्वी घरी पोहोचली का? प्रतिमा सांगते, हो, नागराज भाऊजींचा फोन आला होता, ते कुठेतरी बाहेर गेले आहेत. कल्पना लगेचच तन्वीचं कौतुक करायला लागते. पाहिलं का, तन्वीने कसा कॉल करून सांगितलं. तसं सायली आणि अर्जुनला नाही सुचलं. परंतु आता हे दोघे नेमके गेलेत कुठे हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. तेवढ्यात कल्पना ही आगीत आणखीन तेल ओतते आणि सांगते की मागच्या आठवड्यात सुद्धा रात्रभर अर्जुन गायब होता. हे ऐकून पूर्ण आजीला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते, हे कधी घडलं, मला का नाही सांगितलं? तर कल्पना सांगते, तुम्ही माई मावशीच्या घरी होतात ना म्हणून तुम्हाला नाही सांगितलं, नाहीतर तुमच्या जीवाला आणखीन घोर लागला असता. प्रतापला काय करावं ते कळतच नाही. तेवढ्यात अर्जुन आणि सायली घरी येतात. त्यांना पाहून पुन्हा एकदा सगळे त्यांना प्रश्नांची सरबत्ती करतात. पूर्ण आजी, कल्पना, प्रताप त्यांना एकानंतर एक जाब विचारतात की तुम्ही कोठे गेला होतात, सांगून जाता येत नाही का? ही काय वागायची पद्धत झाली का? प्रतिमा सुद्धा त्यांना समजून सांगते, तुम्ही सांगून जायला हवं होतं ना, हे तुमचं चुकलं. सायली म्हणते, आम्हाला आमची चूक समजते, परंतु आम्हाला खूप महत्त्वाचं काम होतं, कोणाचा तरी जीव धोक्यात होता म्हणून आम्ही गेलोय. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. तेवढ्यात अर्जुन हा मधुभाऊंना बोलवतो. मधुभाऊंना पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. मधुभाऊ येथे का आले आहेत हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. तर दुसरीकडे महिपत खूप चिडलेला असतो. या तन्वीमुळे, प्रियामुळे आपला मधुकर पाटील इथून निघून गेला, आपलं पाखरू इथून उडून गेलं म्हणून त्याला खूप राग आलेला असतो. त्याचा राग, त्याचं थैमान हे पाहण्यासारखं असतं. तो नागराजला म्हणतो, या मूर्ख मुलीमुळे तो मधुकर पाटील, मी पकडून ठेवलेलं पाखरू येथून उडून गेलंय, आता मी हिला सोडणार नाही. तिने चक्क प्रियाला खुर्चीला बांधलेलं असतं आणि म्हणतो, आता गाणं लावायचं, ढिंचाक मराठी गाणं लावायचं, म्हणजे जेव्हा मी या प्रियाची खोपडी फोडेल, तिची कवटी फोडेल ना, तेव्हा कोणालाच काही कळलं नाही पाहिजे. हे ऐकून प्रिया आणि नागराजला मोठा धक्काच बसतो. प्रिया खूप घाबरते आणि म्हणते, महिपत सर मला माफ करा, मी कसं काय बोलून गेले, कुणी मला भांग पाजली आणि भांगच्या नशेत मी बोलले, मला कळलंच नाही, मी तुमच्या खूप कामाला येईल, मला मारू नका. परंतु महिपत तिचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो आणि आजच्या तिचा जीव घ्यायचा, हिला मारून टाकायचं असं तो ठरवतो. इकडे मधुभाऊंना घरी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. प्रताप विचारतो, यांना घरी का आणलंय? अर्जुन सांगतो, आता ते आपल्याच घरी राहणार, त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून पुढील काही दिवस ते येथेच राहतील. परंतु प्रताप त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो, हे घर तुझं आहे, परंतु आम्हाला विचारल्याशिवाय तू कोणालाही येथे आणू शकत नाही. सायली ही सर्वांसमोर हात जोडते की पुढील काही दिवस मधुभाऊंना येथे राहू द्या, त्यांच्या जीवाला धोका आहे. परंतु कल्पना त्यासाठी नकार देते आणि म्हणते, हा काय आश्रम आहे का कोणालाही आणायला आणि कोणालाही ठेवायला? बिलकुल जमणार नाही. सायली आणि अर्जुनला खूप वाईट वाटतं. इकडे नागराज हा महिपतला समजावत असतो की प्रिया आपल्या कामाची आहे, तिला मारू नकोस. परंतु महिपत खूप चिडलेला असतो आणि नागराजचं काहीच ऐकत नाही. त्याला गाणं वाजवायला सांगतो. नागराज हा गाणं वाजवतो. आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ आहे, या गाण्यावर डान्स करता करता महिपत हा प्रियाला म्हणतो, पहा माझ्या बंदुकीत 6 गोळ्या आहेत, यामधील ज्या गोळीने तू मरशील ते आमचं नशीब आणि ज्या गोळीने वाचशील ते तुझं नशीब. असं म्हणून तो एकानंतर एक गोळ्या चालू लागतो. प्रिया खूप घाबरते, जोरजोरात ओरडू लागते. तर महिपतचा अतरंगी डान्स सुरू असतो. हा संपूर्ण सीन पाहायला तुम्हाला सुद्धा खूपच मजा येईल, कारण
प्रिया आजपर्यंत सायलीबरोबर जे काही वागली आहे, तिने आजपर्यंत जी कट कारस्थानं केली आहे, त्या प्रियाची अशी फजिती पाहताना, तिला रडताना ओरडताना घाबरताना पाहताना तुम्हाला खूपच मजा येईल. त्यात महिपतचा डान्स, त्याचे एक्सप्रेशन, हे सगळंच एक नंबर आहे. तुम्ही हा सीन खूपच एन्जॉय कराल. महिपत एकानंतर एक गोळ्या चालवत असतो. 5 गोळ्या संपतात, परंतु प्रियाला एकही गोळी लागत नाही. तेव्हा नागराज हा त्याला समजावून सांगतो, जर प्रिया मेली तर ती रविराजची मुलगी आहे असं सगळ्यांना वाटतंय. मग हे प्रकरण आपल्या अंगाशी येईल, पोलीस आपल्या मागावर येतील. महिपत म्हणतो, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, त्यामुळं हे मला सांगायचं नाही. इकडे कल्पना ही काहीबाही बोलतच असते. मधुभाऊ या घरात राहू शकत नाही, हा आश्रम नाही. पूर्णा आजी म्हणते, मला सुद्धा आता या घरात राहायचं नाही. मी येथे आले होते कारण मला आराम आणि शांती मिळेल आणि अशा वातावरणात मला ती मिळणार नाही. तेवढ्यात अर्जुन आणि प्रतिमा या दोघांची नजरानजर होते. त्यांचा एक प्लॅन बनतो आणि अर्जुन पूर्णा आजीला म्हणतो, पूर्णा आजी, जर तुला इथे राहायचं नसेल तर तू प्रतिमा आत्याच्या घरी जा. प्रतिमा म्हणते, सॉरी, परंतु मला पूर्णा आजीला माझ्या घरी नेता येणार नाही. हे ऐकून पूर्णा आजीला मोठा धक्काच बसतो. पूर्णा आजी म्हणते, प्रतिमा, हे तू काय बोलतेस? मी तुझ्या घरी येणार नव्हते, परंतु तू आनंदाने मला घरी नेशील असं मला वाटलं. प्रतिमा म्हणते, मी तर तुम्हाला आनंदानेच घरी नेईल, परंतु रविराज सध्या खूप चिडलेले आहेत. ते तुमच्यावर चिडतील, तुम्हाला घरात घेतील की नाही अशी मला भीती वाटते. जर ते म्हणाले की ही तुझी मानलेली आई आहे, तिचा माझा काही संबंध नाही, तिचे प्रॉब्लेम माझे नाहीत, तर मी काय करायचं? हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. प्रताप, अश्विन आणि कल्पना म्हणतात की रविराज भाऊजी तसे नाहीत, त्यांचे संस्कार तसे नाहीत, ते असं कधीही बोलणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, याचा अर्थ सुभेदार घराण्याचे संस्कार तसे आहेत का? जरी मधुभाऊ हे सायलीचे मानलेले वडील असले तरी शेवटी जो मान आणि जो सगळा सन्मान पूर्णा आजीला भेटायला हवा, तोच मधुभाऊंना सुद्धा मिळायला हवा ना. आणि जर रविराज सर असं बोलणार नसतील तर तुम्ही असं का बोलताय? हे सगळं ऐकून प्रताप, कल्पना, पूर्णाजी यांची मान शरमेने खाली जाते. आपण हे काय करत होतो हे त्यांना समजतं आणि त्यांच्याकडे बोलायला एक शब्दही राहत नाही. अर्जुन म्हणतो, तुम्ही म्हणताय ना आपण एका कुटुंबासारखे का राहू शकत नाही? कारण तुमचा इगो, तुम्ही मिसेस सायलीलाही स्वीकारलेले नाही आणि त्याच रागातून आपण किती चांगली माणसं आहोत हे सुद्धा तुम्ही विसरलाय आणि असे वागताय. प्रताप चिडून म्हणतो, आम्हाला एवढं ऐकवायची काही गरज नाहीये आणि सगळे तेथून रागारागाने निघून जातात. थोड्या वेळानंतर मधुभाऊ हे आउट हाऊसमध्ये असतात. सायली आणि अर्जुन तेथे येतात आणि मधुभाऊंना समजावून सांगतात की आता हेच तुमचं घर आहे, तुम्ही येथे राहायचं आणि कोणताही संकोच बाळगायचा नाही. परंतु मधुभाऊंना मात्र हे पटत नसतं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मधुभाऊ हे घरी असतील, परंतु सायलीला त्यांची खूप काळजी वाटत असेल. तर दुसरीकडे कल्पना, प्रताप आणि पूर्णाजी हे चक्क तन्वीला अश्विनसाठी मागणी घालणार, प्रतिमाला याबद्दल विचारणार. मग आता प्रतिमाचं उत्तर काय असेल? ती रविराजला सांगणार का? अर्जुन आणि सायलीला समजेल का? हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्व